हरिओम आणि नमस्कार मित्रमैत्रिणींनो, रिक्रिएशन विथ मोहिनी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर फ्रेंड्स, इथे मी माझे ब्लीडिंग हार्टचे प्लांट रिपोर्ट करत होते। 2 दिवस या कुंडीला मी पाणी दिले नव्हते, त्याच्यामुळे बाजूने टॅप केल्यावर हे झाड सहजतेने निघाले। तुम्ही बघू शकताय। कुंडी आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्याच्या तळाशा असलेल्या बिळांवर आपल्याला विटांचे किंवा खापराचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली माती वाहून जाणार नाही। विटांचे तुकडे टाकल्यानंतर तुमच्याकडे माती, कंपोस्ट, कोकोपीट, शेणखत, नीम पावडर, फंगीसाईड पावडर यापैकी ज्या वस्तू उपलब्ध असतील त्या वस्तूंचे मिश्रण घेऊन तळाशी ते मिश्रण टाकून घेणे। माझ्याकडे ही कॉर्नची सुकलेली सालं पण होती, त्यामुळे मी ती पण टाकून दिली आणि त्याच्यावर परत एकदा मातीचा थर टाकून दिला। इथे तुम्ही बघू शकताय मुळ्यांचा कसा वेटोळा झालेला आहे, तर तो आपल्याला हळूहळू सोडवून घ्यायचा आहे। जर मुळ्या सहजपणे निघू शकत नसेल तर त्या आपल्याला कापून टाकायच्या आहेत। व्हिडिओमध्ये तुम्ही ते पाहू शकताय। आणि व्यवस्थित मुळे ट्रिम केल्यानंतर आपले झाड हे असे दिसत आहे। ते आता आपण या मातीच्या ढिगाऱ्यावर ठेवून राहिलेले मातीचे मिश्रण त्याच्या कडेने आपल्याला टाकून द्यायचे आहे। इथे परत तुम्ही बघू शकताय मी मातीचे मिश्रण कसं घेतलंय ते इथे थोडक्यात दाखवले आहे। कोकोपीट, फंगीसाईड पावडर, कंपोस्ट, पांढरे जे क्रिस्टल दिसतात ते आहे एप्सम सॉल्ट, असे मिश्रण एकत्र घेऊन मी वरतून परत मातीचा थर देऊन घेतलेला आहे। तर अशा प्रकारे आपली कुंडी भरून तयार आहे। वरतून हलकासा दाब देऊन आपल्याला झाड व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे आणि कुंडीच्या वरच्या साईडने 1 ते 2 इंच जागा आपल्याला सोडून द्यायची आहे, म्हणजेच कुंडी आपल्याला मातीने काठोकाठ भरायची नाही। इथे मी झाडाच्या काही सुकलेल्या फांद्या होत्या त्या कापून टाकलेल्या आहेत आणि याची सगळी पाने देखील मी काढून टाकणार आहे। प्लांट रिपोर्ट केल्यानंतर आपल्याला पाणी एवढे देऊन घ्यायचे आहे की जेणेकरून पाणी कुंडीच्या तळाखालून आपल्याला वाहून जाताना दिसेल। याचाच अर्थ आपण जे तळाशी विटांचे तुकडे टाकलेले आहे त्याचा फायदा आपल्याला यासाठी होतो की आपली माती वाहून जात नाही आणि जरी आपले ओव्हर वॉटरिंग झाले तरी मूळकुजमुळे आपले प्लांट दगावणार नाही। तर फ्रेंड्स, प्लांट रिपोर्ट केल्यानंतर 2-4 महिन्यानंतरचा परिणाम तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकताय। आपल्या या ब्लीडिंग हार्टच्या प्लांटला खूप साऱ्या नवनवीन फांद्या फुटू लागलेल्या दिसत आहेत। पुरेसा स्वच्छ सूर्यप्रकाश, दर 15 दिवसांनी सॉलिड किंवा लिक्विड खत, महिन्यातून एकदा कीटकनाशकाचा स्प्रे आणि गरजेनुसार पाणी, या 2-3 गोष्टींची व्यवस्थित काळजी घेतली तर आपल्याला या प्लांटवर काही महिन्यांनी फुले देखील पाहावयास मिळतात। व्हिडिओमध्ये तुम्ही व्यवस्थित पाहू शकताय। तर मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका। भेटूयात आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, थँक्यू।